नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता माही ही रमाला समजावून आता तेथून जात असताना माहीच्या बॅगमधून अक्षयचा फोटो खाली पडतो. पटकन रमा तो फोटो उचलते आणि म्हणते की अगं माही, पण त्याच वेळेस आता तो अक्षयचा फोटो बघून रमाला धक्का बसलेला असतो आणि रमाच्या लक्षात आलेलं असतं की माहीचं सुद्धा अक्षयवर प्रेम आहे. आणि त्यानंतर आता रमा विचार करते की आत्तापर्यंत ज्या मुलीसाठी आपण आपलं आयुष्य पणाला लावलं तिने हे काय केलं. तर तेवढ्यात आता शेजारीच असलेली दरवाजाची चौकट आता रमाच्या अंगावर पडू लागते आणि त्याच वेळेस आता साई तिथे येतो आणि साईने रमाच्या अंगावर पडत असलेली ती चौकट आपल्या हातात धरलेली असते आणि त्यानंतर आता साई ती बाजूला करतो. तेव्हा आता रमा म्हणते की साई, लागलं का तुम्हाला? तेव्हा आता साई म्हणतो, लागलं असतं तरी चाललं असतं, जखम भरून निघाली असती, पण माझ्या मनाला जी जखम झाली ती कशी भरून निघेल काय माहिती. आणि इकडे आता आभ्या हा घरामध्ये फोन करून कंपनीचं काम बघत असतो. आभ्या वैतागलेला असतो आणि आभ्या त्यांना सांगत असतो की हे बघा, अक्षय सर जसे करत असताल ते मला माहिती नाही आहे, ते करत असतील पण मला हे चालणार नाही, कळलं का? तर तेवढ्यात आतमधून अर्थाच्या रडण्याचा सुद्धा आवाज येत असतो. आभ्याचे निम्मे लक्ष इकडे असते आणि निम्मे तिकडे अर्थाच्या रडण्याकडे लागलेले असते. त्यानंतर तो अर्थाच्या रडण्याचा आवाज ऐकून आभ्या आता चिडचिड करत अर्थाच्या बेडरूमचा दरवाजा बंद करतो आणि फोनवर बोलत बोलत बाहेर जातो. इकडे साई आणि रमा दोघे बाहेर बोलत असतात आणि इकडे आता रमा ही माही बनण्याचं पुन्हा नाटक करते आणि म्हणते, कसे आहात तुम्ही आता? तर आता लगेच साई म्हणतो की माझं लग्न ठरलंय, लग्न आहे माझं. ते ऐकून आता रमा म्हणते, अभिनंदन. साई म्हणतो की फक्त एवढंच का, अजून काही नाही बोलणार का? रमा म्हणते की अजून काय बोलायचं आहे आता? त्यानंतर रमा म्हणते, तुम्ही यांना भेटायला आला होता का? साई म्हणतो की नाही, मी तुम्हाला एवढी ओळख दाखवली तरी तुम्ही असं का बोलताय, आणि मी ना तुम्हालाच भेटायला आलो होतो. आणि त्यानंतर इकडे आता रमा साईला हात जोडते आणि म्हणते की तुम्ही ना यांना भेटायला आलाय ना, तर यांना भेटून जा, मी तुम्हाला हात जोडते, कारण असं आपल्या दोघांना कोणी बोलताना बघितलं तर उगाच संशय येईल. एवढ्यात हे सगळं बोलत असताना साईच्या हातात त्या लाकडाचा काही अंश घुसलेला असतो आणि साई तो बाहेर काढून आता ओरडतो. तर आता रमा म्हणते की काही लागलं आहे का तुम्हाला? मी फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन येते. साई म्हणतो की नको, त्याची काय गरज आहे? साई म्हणतो की काही गरज नाही आहे त्याची, राहू द्या तुम्ही सगळं, माझ्यासाठी तुम्ही काहीच करू नका. रमा आता साईकडे बघू लागते. तर एवढ्यात आभ्या हा वरून आता फोनवर बोलत बोलत खाली येऊ लागतो आणि आभ्या आता फोनवर त्या कंपनीतल्या मॅनेजरला सांगत असतो की मला ना काहीही कारणं देऊ नका, मला माझ्या पद्धतीने काम हवं आहे, असे म्हणत आता आभ्याने फोन ठेवलेला असतो. इकडे आता साई आणि रमा बोलत असतात. तेव्हा आता साई रमाला सांगत असतो की माझी तुम्ही एवढी काळजी करू नका, राहू द्या. आणि तेवढ्यात साईचे लक्ष हे रमाच्या हातात असलेल्या फोटोकडे जाते आणि तेवढ्यात इकडे आभ्याचे लक्षसुद्धा आता रमा आणि साई बोलत असल्याकडे जाते. दरवाजातून डोकून बघत आता आभ्या विचार करतो की हा साई आणि या माहीचं चाललंय काय, आणि यांचं हे परत का नवीन सुरू आहे, हा साई का माहीला भेटायला आलाय. इकडे आता साईने माहीच्या हातातील तो फोटो बघून त्यावरती माही अक्षय मुकादम हे नाव वाचलेलं असतं. साई विचार करतो की हे सगळं काय आहे, म्हणजे आपण जे बोलतो ती ही रमा नाहीच आहे, आणि पटकन रागाने साई तेथून निघून जातो आणि आता आभ्या पटकन आता आतमध्ये निघून जातो. तर इकडे आता रमाने सुद्धा तो फोटो बघून डोक्याला हात लावलेला असतो आणि इकडे आता माही ही तिच्या घरी येऊन ती नैनाला कॉल करते आणि माही आता नैनाला म्हणते, हे बघ नैना, मी चालले बरं का, तू रमाची काळजी घेशील ना? नैना म्हणते की हो घेईल ना मी काळजी, पण तू असे बोलते की जशी काही तू कायमची चालली. आणि नैना म्हणते की माही तू काय बोलते? माही म्हणते की बरोबर बोलते, मी तुला कधी भेटेल की नाही हे सांगतासुद्धा येत नाही. आणि नंतर आता माही ही नैनाला बाय करते आणि म्हणते की थँक्स, पुन्हा कधी भेटेल माहीत नाही, आणि माही फोन ठेवते. नैना म्हणते की माही अगं काय बोलतेस तू, पण तोपर्यंत माहीने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात आता रमा ही नैनाकडे येते. तर नैना म्हणते की रमा अगं माही कायमची सोडून चालली. रमा म्हणते हो मलाही तिने सांगितलं, पण ती का चालली आहे ना ते नाही सांगितलं तिने. आणि रमा म्हणते की कळलंय मला ते. तेवढ्यात आता तो फोटो रमा आता नैनाला दाखवते. तो फोटो बघत आता नैना म्हणते, हा फोटो तुला कुठे सापडला? तर रमा म्हणते की मला माहीकडे सापडला, माही मला भेटली होती त्यावेळेस हा फोटो माहीच्या पर्समधून पडला होता, असे रमा आता नैनाला सांगते. आणि त्यानंतर आता नैनाच्या सगळं लक्षात आलेलं असतं. नैना म्हणते की हे बघ रमा, यामध्ये माहीची काहीच चूक नाही आहे, त्यावेळेस परिस्थितीच तशी होती.
आणि माही ही अक्षयच्या प्रेमात पडणं साहजिकच होतं. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की म्हणूनच कदाचित ती कायमची सोडून चालली. ते ऐकून आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा म्हणते की नैना हा तर खूप मोठा त्याग आहे. रमा म्हणते की ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ना त्याला सोडून जाणं खूप अवघड असतं, कारण मला माहिती आहे ते. आणि तरी देखील मी काहीच करू शकत नाही नैना, मला जर अगोदर माहीत असतं ना. तेव्हा ते ऐकून आता नैना म्हणते की तुला जर अगोदर माहीत असतं तर काय केलं असतंस तू. रमा म्हणते की केलं असतं मी काहीतरी, आत्ता मला माहीत नाही आहे. पण जर मला अगोदर ते माहीत असतं तर मी नक्कीच काहीतरी केलं असतं माहीसाठी, असे आता रमा नैनाला सांगते. तेव्हा आता रमा म्हणते की हे तर घर सोडून जायचं म्हणतात आणि आईसुद्धा माझ्यासोबत नीट वागत नाही. नैना मी तुला एवढी वाईट वाटते का. रमा म्हणते कधी कधी ना मला असं वाटतं या घरात माहीच असायला हवी होती, मी नाही. रमा म्हणते की ज्यांच्या आयुष्यात मी असते त्यांच्या आयुष्यात फक्त दुःखच येतं. तर नैना म्हणते रमा असं का बोलतेस तू. नैना म्हणते की एक गोष्ट तू लक्षात ठेव रमा, फक्त अक्षय तुझा आणि तू अक्षयची आहे. नीतीसुद्धा तुमच्यामध्ये येऊ शकली नाही तर बाकीचे कसे येणार. आणि त्यानंतर आपला हात दाखवत रमा म्हणते नैना पण मी माहीचे उपकार कधीच नाही विसरू शकणार. आणि तेवढ्यात नैना आता रमाने तिच्या हातावर काढलेला टॅटू बघते. नैना म्हणते की टॅटू आणि हे काय. तर रमा म्हणते हो. तो टॅटू बघत आता नैना म्हणते हा टॅटू तर माहीचा आहे. तर रमा म्हणते हो. आणि आता तो टॅटू बघताच इकडे आता नैना म्हणते की तू नक्की रमाच आहे ना. तर रमाला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो आणि रमाने सगळ्यात मोठा मूर्खपणा केलेला असतो. भावनेच्या आहारी जाऊन आता माहीचा टॅटू रमाने तिच्या हातावर काढलेला असतो आणि त्यामुळे साईला देखील ती माही वाटलेली असते. आणि आता इकडे नैनाला सुद्धा सगळ्यात मोठी चूक आता रमाकडून झालेली असते. भावनेच्या ओघात वाहत जात रमाने खूप मोठं आता चूक करण्यासारखं काम केलेलं असतं. आणि इकडे आता तेवढ्यात आभ्या हा अक्षयच्या बेडरूममध्ये आलेला असतो. अक्षय आता विचार करतच बसलेला असतो. तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अरे अक्षय तुझा तो मित्र आला होता. तर अक्षय म्हणतो मित्र. आभ्या म्हणतो की हो काय नाव बरं त्याचं, तो कालसुद्धा आला होता, काय काम आहे काय माहिती त्याचं आणि काय नाव बरं असे म्हणत आता आभ्या म्हणतो साई नाव आहे त्याचं. अक्षय म्हणतो की साई असंय का. अक्षय म्हणतो की तो मुळात माझा चांगला अजून मित्र नाही आहे, मुळात त्याने फक्त मला एकदा मदत केलेली आहे. आणि अक्षय म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या कंपनीला रॉ मटेरियल सप्लाय करतो. आणि अक्षय आता आभ्याकडे बघतो आणि म्हणतो ए बाबा तू त्याच्याशी बरा वागलायस ना. तर हसतच आभ्या म्हणतो छे अक्षय मी कशाला त्याच्यासोबत वाईट वागू रे. आभ्या म्हणतो मी तर वाईटच माणूस आहे आणि तू तर त्याच्यासमोर ग्रेटच असशील, कारण तू सगळ्यांच्या मनात ग्रेटच आहे नाही का. आभ्या म्हणतो की अरे तुम्हाला समजावण्याचा एवढा प्रयत्न करतो पण मी काही सुधरत नाही नाही का. आणि आता आभ्या म्हणतो की नाही ग्रेट तर तूच आहे, सगळं तूच काही करतोयस आणि मी कशाला बाबा काही करीन. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो हे बघ आभ्या मी तुझ्या ऑलरेडी सगळं नावावर केलं आहे, तुला अजून काही पाहिजे असेल तर सांग मी तुला देतो. अक्षय म्हणतो की आता मी माझी बायको आणि माझी आई या घरात ना तुला त्रास द्यायला सुद्धा नसणार आहे, कारण कंपनीसुद्धा मी आता तुझ्याकडे दिली आणि हे घरसुद्धा, तेव्हा आता सांभाळ हे तू सगळं, असे अक्षय आता आभ्याला समजावतो. आणि त्यानंतर आता लगेच आभ्या म्हणतो की तुझी बायको रमा आणि जिच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारतोस ना अक्षय ती रमा. आणि आभ्या म्हणतो की खरं तर ती रमा. आणि लगेच आभ्या थांबतो. विचार करत आभ्या म्हणतो नाही काही नाही. तर आता अक्षय म्हणतो की आभ्या तुला काय म्हणायचं आहे, डायरेक्टली बोल ना, तू सरळ बोलून टाक. अक्षय म्हणतो की तुझ्या मनात काय आहे बाबा ते एकदाचं बोलून टाक. आभ्या म्हणतो जाऊ दे रे, मी खूप वाईट माणूस आहे, मी तुला बोललो ना तरी तुला ते पटणारही नाही आणि कळणारही नाही, जाऊ दे. आणि त्यानंतर विचार करत आभ्या म्हणतो की अक्षय तू एक काम करू शकतोस, तू रमाला विचारू शकतो तो साई तुला न भेटताच कसा गेला तो. ते ऐकताच आता अक्षय विचारात पडतो. आणि एवढ्यात आता अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो आणि अक्षयला सुद्धा आठवते रमा ज्या वेळेस आता बेशुद्ध पडलेली असते त्यावेळेस रमा म्हटलेली असते की अक्षय साई मला अक्षयकडे घेऊन चला. आणि हे आता अक्षयला आठवतं आणि हे काय चालू आहे हे आता अक्षयला सुद्धा कळत नसतं. आणि त्यानंतर इकडे आता संशय येऊन नैना म्हणते की खरं सांग तू रमाच आहे का. तर आता रमा म्हणते हो मी रमाच आहे. बघ एवढं सगळं होऊनही आता माहीने माझ्या अस्तित्वाला धक्का नाही दिला. आणि रमा म्हणते की तिने तिची ओळख मला दिली आणि माझी ओळखसुद्धा माझ्याकडेच ठेवली, तेव्हा मी माहीला कधीच विसरू नाही शकत, असे रमा आता नैनाला सांगते.
आणि त्यानंतर आता इकडे इरावती ही मुकादमांच्या घरात आलेली असते आणि मुकादमांच्या घरात येताच आता इरावती इकडे तिकडे बघू लागते. इरावती इकडे तिकडे बघत विचार करते की किती दिवसांनी मी या घरात आली आणि या घराची एनर्जी ना खूप विचित्र झाली. इरावती म्हणते की या घरासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि कुणी आहे का घरात, अशी आता इरावती हाक मारते. आणि तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो आणि इरावतीकडे बघत म्हणतो की कोण तुम्ही. तेवढ्यात आई आजी सुद्धा बाहेर येते. आई आजी आता बाहेर येताच आता इरावतीकडे बघते आणि म्हणते ओ इरावती, आणि पटकन आई आजी इरावतीला मिठी मारते. ते बघून आता अक्षय म्हणतो की आजी कोण आहे ही. तर आजी म्हणते की अरे ही तुझी आत्या. पाठीमागून आनंदसुद्धा आणि रमाकांतसुद्धा तिथे आलेले असतात. इरावतीकडे बघत आता रमाकांत म्हणतो की ही इरावती कशाला आली. तर इकडे आई आजी सांगते की अक्षय अरे आनंद आणि हिच्यामध्ये एवढं अंतर नाही आहे, फक्त 8 वर्षाचा आहे आणि तू तर तेव्हा कुकुलं बाळ होतास आणि तेव्हाच ही घर सोडून गेली होती. तर अक्षय म्हणतो घर सोडून गेली म्हणजे. तर आई आजी म्हणते की अरे घर सोडून म्हणजे ती तेव्हाच परदेशात स्थायिक व्हायला गेली होती. आई आजी म्हणते की एवढंच नाही, ती परदेशात गेली आणि तिने ना तिथे सुद्धा तिचं स्वतःचं स्थान तयार केलं. आणि त्यानंतर आता इकडे इरावती ही आनंदकडे बघते आणि म्हणते की ये आनंद. तर आनंद आता लांबूनच इरावतीला बाय बाय करतो. जान्हवीकडे बघत आता इरावती म्हणते की लगेच आता इरावती म्हणते ही जान्हवी बरोबर ना. तर आई आजी म्हणते हो, कारण आई आजीने तिकडून खुणावून ती जान्हवी असल्याचे सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता अक्षयकडे बघत इरावती म्हणते की हा अक्षय ना. तर हातात हात देत अक्षय इरावतीला हाय करतो. तेवढ्यात आता इरावती तिच्या त्या हाताकडे बघते आणि आई आजीकडे बघते. त्यानंतर आता इरावती म्हणते की रमाकांत काका कसा आहेस. तर रमाकांत म्हणतो मी ठीक आहे. रमाकांत म्हणतो तू कशी आहेस. तर तेवढ्यात आब्या देखील तिथे आलेला असतो. रमाकांतकडे बघत आता इरावती म्हणते की अरे तू तर म्हातारा झाल्यासारखा वाटतोयस. आणि तेवढ्यात आता आब्या रमाकांतला बाबा अशी हाक मारतो. इरावती आता आब्याकडे बघते आणि हसतच म्हणते तू अभि ना. तर आब्या मान हलवतो. तेवढ्यात रमासुद्धा आता बेडरूममधून बाहेर आलेली असते. रमाकडे बघत आता इरावती म्हणते ही तुमची मेड ना. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात हसतच आई आजी म्हणते की अगं इरावती ही रमा आहे. रमा या घरची सून अक्षयची बायको आहे. ते ऐकताच आता इरावती इकडे तिकडे बघू लागते. आणि तेवढ्यात आता इरावती ही रमाकडे बघत रमाच्या जवळ येते आणि विचार करते की अरे बापरे एवढी सेम टू सेम कशी ही. आणि त्यानंतर आता इकडे पटकन आई आजी म्हणते की रमा ही अक्षयची आत्या म्हणजे एका अर्थाने तुझी सासूच बर का. आणि तेवढ्यात आता रमा ही इरावतीला नमस्कार करते आणि म्हणते की काय आणू तुमच्यासाठी. इरावती म्हणते काय म्हणालीस. तर रमा म्हणते की आत्या सासूबाई. आणि तेवढ्यात आता इरावती इकडे तिकडे बघत म्हणते की मी इतक्या वर्षांनी इकडे या घरी आले, माझं तुम्ही काही स्वागत वगैरे करणार आहे की नाही. अक्षय आता इरावतीकडे बघतो. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की कुठे कुकूच्या. तर आता रमाला समजत नसते. आई आजी म्हणते की अगं इरा तिला परदेशातल्या गोष्टी कशा कळणार आहेत, तिला इथल्या साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत. आणि तेवढ्यात आता आई आजी म्हणते की रमा एवढ्या वर्षांनी माझी लेक आली आहे तेव्हा आम्हाला जरा बसू दे बोलू देत. आणि आता आई आजी ही इराला घेऊन जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता आई आजी इरावतीला घेऊन तिच्या बेडरूममध्ये जाताच इकडे सगळेजण रमाकडे बघतात. तर रमा विचार करत म्हणते की मला वाटतं जेवणाची वेळ झाली आणि मी आलेच, असे म्हणत आता रमा देखील तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात आता इकडे रमा ही अर्थाच्या रूमजवळ येते. पण अर्थाच्या रूमला कडी असल्यावर आता रमा म्हणते की अर्थाच्या रूमला कडी कोणी लावली. पटकन रमा कडी उघडून आतमध्ये जाते. तर अर्था ही आतमध्ये असते. रमा आता अर्थाला आपल्या कडेवर घेते. तर तेवढ्यात आभ्या तिथे येतो आणि ते सगळं बघता क्षणी आता आभ्या रमाला म्हणतो की मी अर्थाचा बाप आहे, तेव्हा अक्षयला यामधलं काहीच सांगायचं नाही. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की मग बापांनी सुद्धा आईसारखंच प्रेम करायचं असतं. तर आता आभ्या म्हणतो की ए तू विसरतीस का, तू माही आहे रमा नाही आहेस तू. आणि त्यानंतर आता बोट करत आभ्या म्हणतो की हे बघ अक्षयला जर तू यातलं काही जरी सांगितलं ना तर माझ्या इतकं कुणी वाईट नसेल. अर्था ही माझी मुलगी आहे आणि तिला कसं सांभाळायचं ना ते मी बघेन. आणि त्यानंतर आता इकडे आई आजी ही सगळ्यांना घेऊन बसते आणि इरावतीची माहिती सांगू लागते. त्यानंतर आता आई आजी म्हणते की इरावतीचा ना आपल्या कंपनीमध्ये तिच्या हलगर्जीपणामुळे एका कामगाराचा जीव गेला आणि मी त्या कामगाराच्या घरी पैसे देऊन इरावतीला परदेशात पाठवलं होतं. ते ऐकून आता रमा म्हणते का एका कामगाराचा जीव तुम्ही पैशात तोलता का. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला घेऊन बेडरूममध्ये जातो
आणि म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे रमा. तर रमा म्हणते बोला ना. अक्षय म्हणतो की फार काही गंभीर नाही आहे, पण तो साई आहे ना आपल्या कंपनीमध्ये रॉ मटेरियल सप्लाय करतो, तो आला होता का इथे. ते ऐकून आता रमाला धक्का बसतो. इकडे आता अय्याजी आणि इरावती पुन्हा आता गप्पा मारू लागतात. आणि इकडे आता अय्याजी म्हणते की त्या रमाच्या बाबतीत तुझं काय मत आहे. तर इरा म्हणते की खोटी आहे ती. तर अय्याजी म्हणते की म्हणजे तुला रमा नाही आवडली, मलासुद्धा तेच हवं होतं. आणि आता इरावती अय्याजी मिळून आता रमाला मुकादमाच्या घरातून बाहेर काढण्याचा कसा प्रयत्न करतात आणि माहीला इन करण्याचा कसा प्रयत्न करतात. तर इकडे आता रमा आणि अक्षय पुन्हा खरी ओळख घेऊन कसे पुन्हा एकत्र येतात आणि नेती आता पुन्हा रमा अक्षयला माहीचे सत्य समोर आणून सुद्धा कशी एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.